हेलो स्टूडेंट, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण अँगल एंड इट्स मेजरमेंट या चॅप्टर वरचे एक्सरसाइज 1.1 मधील फिफ्थ एक्झाम्पल बघणार आहोत। या आधी आपण अँगल एंड इट्स मेजरमेंट या चॅप्टरचे एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन 4 पर्यंतचे एक्झाम्पल बघितलेले होते। ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितलेले नसेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन ती व्हिडिओ अवश्य बघा। तर बघूया क्वेश्चन नंबर 5। इन अ ट्रायंगल ABC, if measurement of angle A is equal to 7 pi upon 36 radian, measurement of angle B is equal to 120 degree, and find measurement of angle C in degree and radian। ओके, विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे की जर एक ट्रायंगल आपल्याला दिलेला असेल तर त्या ट्रायंगलला 3 अँगल असतात। ओके, ए, बी आणि सी हा जर ट्रायंगल असेल तर या ट्रायंगलला 3 अँगल आहे, अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी। आणि हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की एखाद्या ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम ही 180 डिग्री येते, है ना। ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम केली असतात की 180 डिग्री येते। 180 डिग्रीलाच आपण पाय रेडियन सुद्धा म्हणतो, हे आपण याच चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे। त्याचप्रमाणे जर आपल्याला एखादा क्वाड्रिलॅटरल दिलेला असेल तर त्या क्वाड्रिलॅटरलला 4 अँगल असतात, जसे की ए, बी, सी आणि डी। हा जर क्वाड्रिलॅटरल आपण घेतला तर याला 4 अँगल असतात आणि या चारही अँगलची सम ही 360 डिग्री किंवा 2 पाय रेडियन असं आपण म्हणत असतो। ठीक आहे, हे बेसिक नॉलेज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। जर हे माहिती असेल तरच आपण एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो। तर बघा, सोल्युशन, फिफ्थचं सोल्युशन आपण करणार आहोत। सोल्युशन इन अ ट्रायंगल ABC, if measurement of angle A is equal to, बघा या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे measurement of angle A is equal to 7 pi upon 36 radian। बघा या ठिकाणी हा जो काही आपल्याला अँगल दिलेला आहे A, तो रेडियन मध्ये दिलेला आहे। या रेडियन मध्ये अँगलला आपण काय करणार आहोत, कन्वर्ट करणार आहोत कशामध्ये, डिग्री मध्ये। विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे की जर सपोज आपल्याला एखादा अँगल रेडियन टू डिग्री कन्वर्जन करायचं असेल तर आपण त्याला 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे 1 रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री। हे आपल्याला रिलेशन माहिती आहे, म्हणून याला आपण डिग्री मध्ये कन्वर्जन करण्यासाठी मल्टिप्लाय करणार आहोत 180 अपॉन पाय। 7 पाय अपॉन 36 इंटू 180 अपॉन पाय। आता ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल ती डिग्री मध्ये मिळेल, इज इक्वल टू पाय गेट कॅन्सल। या ठिकाणी 18 2 जार 36 आणि 18 10 जार 180, 2 1 जार 2 5 जार 10, 7 into 5 that is 35 डिग्री। म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला मेजरमेंट मिळालं A चं 35 डिग्री। ओके, सिमिलरली ऑल्सो वी हॅव काय दिलेलं आहे, मेजरमेंट ऑफ अँगल B, ती किती आहे, 120 डिग्री। म्हणजे दोन्ही अँगल आपले कशामध्ये, डिग्री मध्ये। आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अँगलच्या ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम ही 180 डिग्री येते, बरोबर आहे। मग आपल्याला काय करायचं, 2 अँगल दिलेले, तिसरा अँगल फाइंड आउट करायचा आहे ना। सपोज हा जर का आपण ट्रायंगल घेतला ABC, तर 2 अँगल आपल्याला दिलेले, तिसरा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा। तर काय करणार आपण, तिन्ही अँगलचे सम इज इक्वल टू 180 डिग्री असं करणार। ठीक आहे, तर बघा इन अ ट्रायंगल ABC ट्रायंगल मध्ये आपण असं म्हणू शकतो, द सम ऑफ ऑल और सम ऑफ
angle of triangle is 180 degree. 180 degree. Therefore, measurement of angle A plus measurement of angle B plus measurement of angle C is equal to 180 degree. बघा, measurement of angle A आपण घेतलेला आहे, that is 35 degree plus measurement of angle B 120 degree plus measurement of angle C जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा म्हणून मेजरमेंट ऑफ अँगल सी आपण ऍज इट इज लिखणार इज इक्वल टू 180 डिग्री. 35 plus 120 degree, 35 plus 120 degree is 155 degree plus measurement of angle C is equal to 180 degree. Therefore, या ठिकाणाहून आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल सी मिळेल 180 minus 180 degree minus 155 degree. Therefore, measurement of angle C is equal to 180 minus 150 degree. या ठिकाणी या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचे, ती मिळेल 25 डिग्री. बघा, तिसराही अँगल आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 25 डिग्री. आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं मेजरमेंट ऑफ अँगल सी, पण तो डिग्री मध्ये आणि रॅडियन मध्ये सुद्धा सांगितलेला आहे. या ठिकाणी आपण डिग्री मध्ये याला फाइंड आउट केले, आता याच अँगलला आपण रॅडियन मध्ये फाइंड आउट करूया. Therefore, also measurement of angle C is equal to 25 degree. आता तुम्हाला माहिती आहे डिग्रीचं जर रेडियन करायचं असेल है ना, रेडियन टू डिग्री करायचं असेल तर त्यावेळेस 180 आपण पाय ने आपण त्याला मल्टिप्लाय केलं. आता डिग्री इंटू रेडियन करायचं असेल तर पाय इंटू पाय आपण 180 त्याला मल्टिप्लाय करायचं. या ठिकाणी आपण 1 डिग्री is equal to pi upon 180 degree radian is equal to बघा 25 आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे pi upon 180 यावेळेस हे रॅडियन मध्ये होईल is equal to या ठिकाणी ब्रेक करायचं. आता आपल्याला याचे हे तोडायचं आहे, 5 ने आपण डिवाइड केलं तर 5 5 चा 25 आणि 5 3 are 50, 3 is remaining, 5 6 are 30, so 5 pi upon 36, 5 pi upon 36 radian. मेजरमेंट ऑफ अँगल सी. बघा, या ठिकाणी जो काही तिसरा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा होता तो काय आला, एक तर 25 डिग्री आणि 5 pi upon 36 radian. Therefore, measurement of angle C is equal to 25 degree of 5 pi by 36 radian. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल करायचं आहे. चला, take the screenshot of this question. Now we see the question number 6. Two angles are 5 pi by 9 radian and 5 pi by 18 radian. Find the degree and radian measure of the third अँगल. या ठिकाणी दोन अँगल आपल्याला दिलेले, तिसरा अँगल फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची समी 180 डिग्री येते. हेच वापरून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. त्यासाठी बघा, लेट ABC be the required triangle. आता बघा, सपोज हा ABC हा जर आपण ट्रायंगल कन्सिडर केला तर त्या ट्रायंगलला 3 अँगल आहेत. ओके, त्यापैकी 2 अँगल आपल्याला दिलेले आहेत है ना. सपोज वी से दैट मेजरमेंट ऑफ एंगल A इज इक्वल टू 5 pi by 9 radian. एंगल A दिलेला आहे 5 pi by 9 radian. यालाच आपण कशामध्ये कन्वर्ट करून घेऊया, डिग्री मध्ये. सो इज इक्वल टू 5 pi by 9 into 180 upon 5. ही होईल तुमचं डिग्री मध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे की
1 radian is equal to 1 radian is equal to 180 upon pi degree. Okay, is equal to 5 get cancel, 9 ones are 9, 2s are, and 20 into 5 that is 100 degree. So एक एंगल आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे, एंगल ए तो आहे 100 डिग्री. Okay, also we have the second angle, that is measurement of angle B is equal to 5 pi by 18 radian. Again radian दिलेला आहे सेकंड अँगल, त्याला सुद्धा आपण डिग्री मध्ये कन्वर्ट करून घेऊया, म्हणजे त्याला सुद्धा आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे कितीनी, 180 upon pi ने. So 5 pi upon 80 into 180 upon pi, pi get cancel, 18 ones are 18, 10s are 180, 10 into 5 that is 50 degree. म्हणजेच मेजरमेंट ऑफ एंगल बी एक प्लेन मिळाला 50 डिग्री. मेजरमेंट ऑफ एंगल बी इज 50 डिग्री. आता आपल्याला काय करायचं आहे की तिसरा अँगल फाइंड आउट करायचा. जर हा ए अँगल आपल्याला मिळालेला आहे 100, बी अँगल मिळालेला आहे 50, तर हा थर्ड अँगल आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं. तर हे फाइंड आउट कसं करू, अँगल ची सम, तिन्ही अँगल ची सम त्या ट्रायंगलची किती येते 180 डिग्री. तेच आपण या ठिकाणी यूज करणार. इन अ ट्रायंगल एबीसी मेजरमेंट ऑफ एंगल ए प्लस मेजरमेंट ऑफ एंगल बी plus measurement of angle C is equal to 180 degree. So what is the measurement of angle A? A is 100 degree, angle B is 50 degree plus measurement of angle C is equal to 180 degree. 100 plus 50 that is 150 degree plus measurement of angle C is equal to 180 degree. या ठिकाणी मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 150 डिग्री, म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 150 दैट इज 30 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल सी इज 30 डिग्री. ओके, तिसरा अँगल आपल्याला मिळाला 30 डिग्री. बघा याला आपण क्रॉस व्हेरीफाय करू शकतो की या तिन्ही अँगलची सम 180 येते की नाही हे आपण चेक करून घेऊया. 100 प्लस 50 150, 150 प्लस 30 180, म्हणजे आपण जो काही तिसरा अँगल फाइंड आउट केलेला आहे तो आपला करेक्ट आहे. ओके, आता याच अँगलला आपल्याला अगेन कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, डिग्री मध्ये तर केलेलं आहे, त्याला रॅडियन मध्ये सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. म्हणून ऑल्सो मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 30 डिग्री. आता 30 डिग्रीला आपल्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये, रॅडियन मध्ये. तर या 30 ला आपण कन्वर्ट करायचं म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रॅडियन होतं. म्हणून याला आपण 30 ला किती मल्टिप्लाय करणार, 30 into पाय अपॉन 180 ये बनना रैडियन में इज इक्वल टू 0 0 get cancel and 3 1s are 3 6 are 80 pi upon 6 radian. तीसरा एंगल जो आहे आपला तो आपल्याला मिळाला या ठिकाणी pi by 6 radian आणि 30 डिग्री. मग आपण या ठिकाणी लिहू शकतो therefore the measures of third angle is 30 degree of 5/6 radian. ओके, अशा प्रकारे हे एग्जांपल आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचे. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस क्वेश्चन. नाउ विल सी द क्वेश्चन नंबर 7.
in a right angle triangle. Okay, right angle triangle. Right angle triangle म्हणजेच काय? ट्रायंगलला तीन अँगल असतात, त्या तिन्ही अँगल पैकी एक अँगल हा 90 डिग्रीचा असेल त्याला आपण म्हणणार राईट अँगल ट्रायंगल. असा ट्रायंगल द ॲक्यूट अँगल्स आर, ॲक्यूट अँगल म्हणजे 90 डिग्री पेक्षा ज्याचं मेजरमेंट हे कमी असेल असं आहे ॲक्यूट अँगल. are in the ratio 4:5. Find the angle of the triangle in degree and radian. त्या जे ट्रायंगलचे अँगल आपल्याला फाइंड आउट करायचे डिग्री आणि रेडियन मध्ये त्याचा रेशो आपल्याला 4:5 दिलेला आहे. या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल म्हणजे एक अँगल या ठिकाणी त्याचा 90 डिग्रीचा असेल, म्हणजे हा जर 90 डिग्रीचा आपण घेतला ए बी आणि सी, तर ए आणि सी च आपल्याला रेशो दिलेला आहे. आता 90 डिग्रीचा बी अँगल 90 डिग्रीचा झालेला आहे, परंतु ए आणि सी चा रेशो आपल्याला दिलेला आहे 4:5 याचा रेशो दिलेला आहे. तर हे अँगल तिन्ही अँगल आपल्याला फाइंड आउट करायचे कशामध्ये? डिग्री आणि रेडियन मध्ये. तर बघूया. लेट ABC be the required ट्रायंगल. ओके, ABC हा रिक्वायर्ड ट्रायंगल आहे. त्यापैकी जो बी आहे हा राईट अँगल ट्रायंगल, म्हणजेच मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री है ना. तर हा कशामध्ये दिला आहे ते आपल्याला राईट अँगल सांगितलाय, म्हणजे तो अँगल काय असणार आहे? 90 डिग्रीचा असणार आहे. आणि नंतर काय सांगितलंय? ॲक्यूट अँगल्स आर इन द रेशो. या दोन्ही अँगलचा रेशो आपल्याला दिलेला आहे, म्हणजेच दिलेला आहे मेजरमेंट ऑफ अँगल ए ॲज टू मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 4:5 हे आपल्याला दिलेले आहे. बघा, आतापर्यंत आपण बघितलं तर असं जर का आपल्याला रेशो दिलेला असेल त्यावेळेस आपण काय करत होतो? लेट x be the common multiple है ना, किंवा लेट द कॉमन मल्टिपल बी x. जर आपण या ठिकाणी घेतला तर मेजरमेंट ऑफ अँगल A इज इक्वल टू बनेल आपण 4x and मेजरमेंट ऑफ अँगल C इज इक्वल टू 5x हे असेल. ठीक आहे, हे दोन अँगल आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत. बघा, त्यानंतर आपल्याला माहिती आहे इन ट्रायंगल ABC मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल B प्लस मेजरमेंट ऑफ अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. What is measurement of angle A? Measurement of angle A is 4x plus measurement of angle B. B is 90 degree plus measurement of angle C is 5x is equal to 180 degree. बघा, याला सॉल्व करूया. 4x plus 5x that is 9x आणि हा जो 90 डिग्री आहे हा इक्वल टू च्या नंतर सेम करूया, म्हणजे 180 डिग्री मायनस 90 डिग्री. therefore 9x is equal to 180 minus 90 that is 90 degree. therefore x is equal to 90 degree upon 9 that is 10 degree. ओके, म्हणजेच काय, जो काय आपण कॉमन मल्टिपल x घेतला होता त्या x ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट केली. x इज इक्वल टू 10 डिग्री. यावरून आता आपण फाइंड आउट करणार आहोत व्हॅल्यू ऑफ a and b. बघा, मी ठिकाणी रफ करतो. नाउ measurement of angle A is equal to क्या होता है? measurement of angle A is 4x is equal to 4 into what is x? X is 10 degree is equal to 40 degree. Also
measurement of angle B is equal to, measurement of angle B is 90 degree and measurement of angle C is equal to 5x is equal to 5 into what is x? X is equal to 10 degree. X की value या ठिकाणी आपण 10 degree आहे म्हणून हे value तुमचा 50 degree. अशा पद्धतीने तिन्ही अँगल आपण या ठिकाणी फाइंड आउट केले. एक अँगल 40 चा बनेल, एक अँगल 90 डिग्री चा बनेल आणि एक 50 डिग्री चा या ठिकाणी आपला बनेल. तर आता हे तिन्ही अँगल आपण डिग्री मध्ये फाइंड आउट केले. सिमिलरली आपल्याला हेच अँगल कशामध्ये फाइंड आउट करायचे? रेडियन मध्ये सुद्धा फाइंड आउट करायचे. त्यासाठी आपण करणार आहोत मेजरमेंट ऑफ अँगल ए इक्वल टू 40 डिग्री. याला डिग्री टू रेडियन करण्यासाठी आपल्याला काय करायचे? 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन. म्हणजेच याला पाय अपॉन 180 ने आपल्याला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. इज इक्वल टू 40 into पाय अपॉन 180 हे रेडियन मध्ये इज इक्वल टू 0 0 8 cancel 2 2 are 4 2 9 are म्हणजे 2 पाय बाय 9 रेडियन या ठिकाणी पहिला अँगल बनेल. मेजरमेंट ऑफ अँगल ए. मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. याला सुद्धा आपल्याला मल्टिप्लाय करायचं कशाने? पाय अपॉन 180 ने. त्यावेळेस हे कशामध्ये बनेल आपल्याला? रेडियन मध्ये. याला बघा 0 0 8 कॅन्सल 9 1 जा 9 2 जा म्हणजे हे बनेल पाय बाय 2 रेडियन. मेजरमेंट ऑफ अँगल बी 90 डिग्री इक्वल टू पाय बाय 2 रेडियन. And last one, that is measurement of angle C is equal to C किती दिलेला आहे? 50 डिग्री. 50 डिग्रीला आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचे. मल्टिप्लाय 50 into पाय अपॉन 180 हे आपलं बनेल रेडियन मध्ये. याला सिंपलीफाय करा. 0 0 गेट कॅन्सल. रिमेनिंग इज व्हाट? 5 पाय अपॉन 18 रेडियन. ओके. अशा पद्धतीने आपण काय केलंय की x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करून तिन्ही अँगल हे आपण डिग्री मध्ये फाइंड आउट केले आणि डिग्रीलाच परत आपण कशामध्ये कन्वर्ट केले? रेडियन मध्ये कन्वर्ट केले. तर फायनली तुम्ही असं लिहू शकता की द अँगल ऑफ ट्रायंगल्स आर the angles of the triangle are 40 90 and 50 degree or 2 pi by 9 radian, pi by 2 radian आणि 5 pi by 18 radian. अशा पद्धतीने हे आपले तिन्ही अँगल येतील. ओके. काही अडचण असेल, कुठलं एक्झाम्पल कळालं नसेल तर त्यांनी मला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कमेंट करून विचारावं. नाउ टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस क्वेश्चन. नाउ सी द क्वेश्चन नंबर 8. The sum of two angles is 5 pi radian and their difference is 60 degree. Find their measuring degree. बघा या ठिकाणी दोन अँगलची सम आपल्याला 5 पाय रॅडियन दिलेली आहे आणि त्याचा डिफरन्स 60 डिग्री दिलेला आहे. तर ती जी काही अँगल असतील त्याचं मेजरमेंट आपल्याला डिग्री मध्ये फाइंड आउट करायचं. ओके. सो लेट this sum of two angles आहे त्या दोन अँगल्सला आपण कन्सिडर करू. लेट x and y be the required angles. Okay.
त्याच्यापैकी दोन्ही अँगलची सम आपल्याला दिलेली म्हणजे काय दिलेलं आहे गिव्हन दॅट काय गिव्हन दिलेलं आहे आपल्याला x plus y is equal to 5 pi रेडियन दिलेलं आहे बरोबर. आपल्याला कशामध्ये फाइंड आउट करायचं सगळं डिग्री मध्ये फाइंड आउट करायचं अँगल. एक सबट्रॅक्शन त्याची आपल्याला डिफरन्स डिग्री मध्ये दिलेला आहे म्हणून हा जो अँगल दिलेला आहे 5 पाय रेडियन याला आपण डिग्री मध्ये कन्वर्ट करूया म्हणजे 5 पाय याला रेडियन टू डिग्री कन्वर्जन करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे 180 अपॉन पाय ने आपण त्याला मल्टिप्लाय करू. पाय पाय गेट कॅन्सल इज इक्वल टू 5 into 180 degree that is 500 and 900 degree. Okay. So first equation आपल्याला या ठिकाणी मिळालं x plus y is equal to 900 degree. This is your first equation. Also काय सांगितलंय their difference is 60 degree म्हणजे जे काही आपण दोन अँगल कन्सिडर केलेले आहेत त्याचाच डिफरन्स म्हणजे x minus y is equal to 60 degree हे आपलं दुसरं इक्वेशन झालं. बरं अशा पद्धतीचे जर इक्वेशन आपल्याला आले तर 9th आणि 10th क्लास मध्ये आपण इझिली याला सॉल्व्ह केलेलं होतं x आणि y ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण फाइंड आउट केली त्याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचे. सो या ठिकाणी आपण करणार ऍडिंग इक्वेशन 1 and 2 we get what we get x plus x is 2x plus plus y minus y get cancel is equal to 900 plus 60 960 degree. Therefore x is equal to 960 upon 2. So 2 ones are 2 4s are 8, 1 is remain, 2 1s are 2 8s are 60 and this 0 is 480 degree. Therefore x is equal to 480 degree. जो काही पहिला अँगल आहे तो आपण या ठिकाणी फाइंड आउट केला दॅट इज 480 डिग्री. बघा नेक्स्ट आता जो काही x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे ती x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये सबस्टिट्यूट करून y ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. Therefore from 1 x is equal to 480 put करा 480 degree plus y is equal to 900 degree. Therefore y is equal to 900 degree minus 480 degree. ठीक है. Therefore y is equal to 900 degree minus 480 degree. It will be 420 degree. 420 degree. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिला अँगल मिळाला x that is 480 डिग्री आणि y मिळाला 420 डिग्री. दोन्ही अँगल आपण कशामध्ये पाहिजे डिग्रीज मध्ये आणि ते दोन्ही अँगल आपण कशामध्ये पाहिजे डिग्री मध्ये. शेवटी आपण काय करतो जर angles is 420 degree and 480 degree. Okay, now take the screenshot of this question. काय केलंय लक्षात घ्या दोन अँगलची सम दिलेली होती दोन अँगलची डिफरन्स दिलेला होता ते दोन अँगल आपण x आणि y कन्सिडर केले आणि दोन इक्वेशन तयार करून x ची आणि y ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट केली. म्हणून द रिक्वायर्ड अँगल इज is 420 degree and 480 degree किंवा 480 degree 420 degree. Okay, take the screenshot. Now see the question number 9. The measure of
triangle are in the ratio 3:7:8, find their measure in degree and radian. ओके, तर या ठिकाणी आपल्याला रेशिओ दिलेला आहे ना, रेशिओ अँगल ऑफ ट्रायंगल 3:7:8. तर या ठिकाणी आपण शोधून लेट ABC be the required triangle. काय दिलेले आहे? रेशिओ ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल काय दिलेला आहे? रेशिओ 3:7:8 हा रेशिओ दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे रेशिओ जर दिलेला असेल तर आपण लिहू लेट कॉमन मल्टिपल bx. You consider the common multiple bx. म्हणून अँगल A आपला या ठिकाणी होईल 3x, अँगल B होईल 7x आणि मेजरमेंट ऑफ अँगल C या ठिकाणी आपला होईल 8x. ओके, हे तीन अँगल आपल्या या ठिकाणी बनतात. ठीक, तुम्हाला काय माहिती आहे? इन अ ट्रायंगल ABC, या ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला माहिती आहे की सम ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणून अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. आपण या ठिकाणी लिहू किंवा याला मेजरमेंट ऑफ अँगल A लिहू शकता, मेजरमेंट ऑफ अँगल B, मेजरमेंट ऑफ अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री लिहू शकता. Therefore, what is measurement of angle A? A is 3x. What is B? 7x. आणि angle C जो आहे तो आहे आपला 8x is equal to 180 डिग्री. बघा 3x plus 7x 10x plus 8x 18x is equal to 180 डिग्री. Therefore, x is equal to 180 upon 18 डिग्री मध्ये मिळेल. सो x is equal to 18 1s are 18 10s are 180. सो x is equal to आपल्याला या ठिकाणी मिळालं 10 डिग्री. आता जे काही अँगल आपण घेतलेले होते त्या अँगलला आपण डिग्री आणि रेडियन मध्ये फाइंड आउट करूया. नाउ angle A is equal to angle A किती घेतला होता 3x is equal to 3 into value of x is 10 is equal to 10 into 3 30 डिग्री. म्हणजे angle A जो मिळाला आपल्याला तो किती मिळाला 30 डिग्री. angle B is equal to angle B is 7x is equal to 7 into 10 degree is equal to 70 degree. Angle B 70 degree है. And angle C is equal to 8x. So 8 into 10 degree is equal to 80x 80 degree. ये तीन एंगल आपल्याला मिळाले 30 डिग्री 70 डिग्री आणि 80 डिग्री. ऑल्सो हे तिन्ही अँगल आपल्याला कशामध्ये पाहिजे? डिग्री मध्ये आपण फाइंड आउट केले. आता रेडियन मध्ये सुद्धा हे आपल्याला अँगल पाहिजे. म्हणून अँगल A इज इक्वल टू 30 डिग्री. 30 डिग्रीला आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून 1 डिग्री इज इक्वल टू काय होत आहे? 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन. म्हणजे ज्या 30 ला आपल्याला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 30 into पाय अपॉन 180 हे बदल रेडियन मध्ये इज इक्वल टू 0 0 गेट कॅन्सल. 3 1s are 3 6s are 80. So पाय अपॉन 6 रेडियन. एंगल A जो मिला है तो पाई बाय 6 रेडियन मिलेगा. एंगल B इज इक्वल टू एंगल B हा 70 डिग्री है.
70 डिग्री आपल्याला जर कन्वर्ट करायचं रेडियन मध्ये, सो मल्टिप्लाय पाय इंटू 180 ते रेडियन मध्ये मिळेल इज इक्वल टू 0 0 गेट कॅन्सल 7 पाय अपॉन 18 रेडियन एंगल बी मिळेल and angle C is equal to 80 degree. तर 80 ला सुद्धा आपल्याला इकडे मल्टिप्लाय करायचे पाय अपॉन 180. सो पाय अपॉन 180 याला जर आपण मल्टिप्लाय केलं तर 0 0 गेट कॅन्सल 2 4 are 8 2 9 are 80 म्हणजे 4 पाय बाय 9 रेड. तीन अँगल आपल्याला 30 70 आणि 80 डिग्री रेडियन मध्ये आणि पाय बाय 6 7 पाय बाय 18 आणि 4 पाय बाय 9 रेडियन हे तीन अँगल आपल्याला रेडियन मध्ये या ठिकाणी मिळाले. तर खाली करू शकतो आपण the required angles are the required angles are 30 degree 70 degree आणि 80 degree और याला आपण म्हणणार पाय बाय 6 रेडियन 7 पाय बाय 18 रेडियन आणि थर्ड अँगल 4 पाय बाय 9 रेडियन. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. खूप सोपं एक्झाम्पल आहे, व्यवस्थित लक्ष देऊन समजलं असेल तर व्हिडिओ पुन्हा बघा. या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9th पर्यंतच एक्झाम्पल कव्हर करूया. बाकीचे एक्झाम्पल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी ज्यांनी कोणी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी दुसऱ्याला हे शेअर करा. थँक्यू.